थोडंसं याच्यामध्ये मधल्या काळात SIT सुरू होती की आंदोलनांमध्ये काही राजकीय हस्तक्षेप होता, काय SITचा तुम्ही रिपोर्ट आमच्यासोबत नाही शेअर पण काय त्यातून आली होती माहिती समोर अशी अजून वेळात पण तरी अशाच्या काही लीड्स आहेत आज त्याच्यावर काही बोलणं योग्य नाही आहे. SITचं काम जे काय आहे ते जेव्हा होईल तेव्हा सांगा. त्या काळात तुम्हाला फार व्यक्तिगत टार्गेट केलं गेलं म्हणजे मला कधी चर्चेमध्ये हा विषय निघतो तुम्हाला वाटतं व्यक्तिशः टार्गेट करण्यामागे म्हणजे मी अगदी स्पष्ट बोलतो जातीवरनं टार्गेट तुम्हाला त्यावेळेस जास्ती केलं गेलं आहे त्याचे अनेक उदाहरण दिले तुम्हाला असं वाटतं कधी की देवेंद्र फडणवीस तुमचं नावाच्या ऐवजी तुमचा समजा देवेंद्र पवार किंवा देवेंद्र शिंदे तुम्ही असतात तर हे सगळं झालं असतं किंवा मी तुम्हाला एकच सांगतो आम माणसाने मला कधीच टार्गेट केलं नाही. आंदोलन जेव्हा सुरू होतं त्यावेळेस आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि उबाठाचे काही नेते हे मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी त्याकरता वॉर रूम तयार केल्या होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की आपण याला जर टार्गेट केलं तर आपण जातीभेद निर्माण करू शकू. दुर्दैवाने ते करू शकले नाहीत. महाराष्ट्र एवढा मॅच्युअर आहे. महाराष्ट्राने माझं राजकारण बघितलेलं आहे. महाराष्ट्राने माझी सर्वसमावेशकता बघितलेली आहे. महाराष्ट्राने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. पण हा प्रयत्न निश्चित त्यांनी केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. आजही करतायत. पण त्यांनी किती प्रयत्न केले तरी जोपर्यंत समाजाचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाही. दुसरा भाग माझा मी तुम्हाला म्हटलं की समजा तुमचं नाव देवेंद्र फडणवीसांच्या देवेंद्र शिंदे किंवा देवेंद्र पवार असतं तरी हीच राहिली असती परिस्थिती तुम्हाला असं टार्गेट केलं गेलं आहे. अशा जर तरच्या प्रश्नांना काही उत्तरं नसतात. कारण हा टार्गेटेड होता म्हणून म्हणतं की तुम्हाला ठीक आहे. व्यक्तिशः तुम्हाला वाटतं या गोष्टी व्यक्ती म्हणून विचारतो राजकारणी म्हणून व्यक्तिगत मला त्यांनी टार्गेट केलं मी त्यांना पुरून उरेल.